समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। देशमुख मालक। हॅलो मालक नमस्कार। नमस्कार। आता एक सकाळी बोरामणे नाक्यात अपघात झालाय। बर। सोलापूर शहरात आपलं बोरामणे नाका असेल, मार्केट यार्ड असेल, वारंवार अपघात होत आहेत। एक हो। लोकप्रतिनिधी म्हणून काय म्हणजे उपाययोजना व्हायला पाहिजेत, तुमची भूमिका काय राहणार आहे मालक, प्रतिक्रिया पाहिजे। त्याच्यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे मालकाने। त्याच्यासाठी ते उड्डाणपुलाचं त्यास म्हणजे हे भविष्यात असे दुर्घटना होते ते बघूनच गडकरी साहेबांकडून उड्डाणपूल केलं होतं। परवा मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलाय की जे काय काम रखडलेलं असेल ते लवकरात लवकर पूर्ण करू। म्हणजे बोरामणी नाकापासून उड्डाणपुलाचा विषय झाला तर आपल्याला बऱ्यापैकी तिथं वाहतूक कोंडी आणि ट्रॅफिकचं जे प्रॉब्लेम आहे ते हे होणार, डिवायडेशन होऊन व्यवस्थित होईल आणि अपघाताचं हे होईल। आणि मार्केट यार्डमध्ये जे अपघात होते त्याचा सुद्धा पाठपुरावा मालकांनी केलं होतं मध्यंतरी 1-2 वर्षाखाली। आपण बातमी पण बघू शकता। ते अधिकाऱ्यांना घेऊन तिथं व्हिजिट केलं होतं। त्यानंतर पाठपुरावा केल्यावर तिथं 60 कोटी रुपयाचं गडकरी साहेबांनी ते मार्केट यार्ड समोरचं एक छोटं उड्डाणपूल म्हणजे फ्लायओव्हर सारखं ते काम पण चालू आहे त्याचं आता सध्या। पण नागरिकांचं असं म्हणणं की काम खूप स्लो चालू आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे, अडथळा होत आहे। नाही, चालू आहे डेली। आपण तुम्ही एकदा व्हिजिट केलं तरी मध्ये बंद होतं ते MSEBचं शिफ्टिंग झालं नव्हतं त्यांचं हाय टेन्शन वायरचं, त्यामुळं बंद होतात। त्याला पण आपण बोलून करून फॉलोअप घेऊन ते चालू करायला लावलं। आता एक्सकॅव्हेशन ते चालू आहे, पिलर बांधायचं। आता तुम्ही बघू शकता की मालक आपण जर मागच्या वर्षात जर रेकॉर्ड बघायचं झालं तर मार्केट यार्ड असेल, शांती चौक अक्कलकोट पाणी टाकी असेल, बोरामणे नाका असेल, गुरु नानक चौक असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज चौक वारंवार अपघात होत आहेत। म्हणजे काय तुमची भूमिका काय राहणार आहे, कारण महापालिकेच्या सभागृहात तुम्ही जात असता, तिकडे काय म्हणजे ह्या विषयावर आवाज उठवणार का, म्हणजे कसं काय बोलू ना? तिथं वाहतूक कोंडीमुळं त्या ठिकाणी म्हणजे बेशिस्तपणाने वाहनं जातात येतात आणि ते हेवी लोड जास्त असल्यामुळे आपल्या हायवेला त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी अपघात होतात। आणि नागरिकांचं सुद्धा बऱ्यापैकी आपण पाहू शकतो मार्केट चौकात आपण बघू, आणि किती जरी आवाहन केलं तरी नागरिक रॉंग साईडने जातात कधी पण। तुम्ही बघा ना, मित्रमंडळाला जाताना जवळपास 90% लोक सगळे रॉंग साईडने जातात मार्केट यार्ड क्रॉसिंग करताना। आणि नागरिक सुद्धा थोडंफार जबाबदारीने वागणं आणि पोलीस प्रशासनाचं थोडं सतर्कता असलं जो मला ते बोरामणे नाका ते मार्केट यार्ड किंवा पुढे जे जाणार ते खड्डे देखील खूप पडलेले आहेत। अनेक नागरिकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे। ते थोडं तुम्ही प्रशासनाला सांगून जर केलं तरी म्हणजे थोडंफार प्रमाण कमी होईल। त्याचा पाठपुरावा करतो। धन्यवाद मालक बोलल्याबद्दल। आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग। वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण। जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे। योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग। गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच।